गाईज वेलकम टू माय ब्लॉग. आपला एक फ्रेंड आलेला आहे नाशिकला पुण्यावरनं, तो प्रॉपर जळगावचा आहे. जुना मित्र आहे माझा. तो त्याचा कालच कॉल आला होता, बट आपण आता त्याला भेटायला जातोय. तो चला जाऊया पंचवटीला त्याला भेटायला. लेट्स गो. भाई बहुत दिन के बाद ना ब्लॉग है भाई. क्या बोलता गाईज, हा माझा जळगावचा मित्र आहे बरं का. क्लासेसला सोबत होता. अरे लास्ट पण नीटच्या क्लासेसला सोबत होता. इंजिनिअरिंग करतोय. एवढा लांब आलो त्यासाठी मी. अरे ते ब्लॉग नाही का फुल लास्ट ब्लॉग साठी. गाईज एक नाशिकला आलेला आहे ती. अरे भावा काय रे एवढा नको भाई, नको ब्लॉग नको चालू करू. चालू एवढा नाजूक का बरं झालेला आहे पण. काय करतो भावा, लय मारताय कॉलेज प्लेसमेंट नाही आम्हाला. अरे बंद कर भाऊ, बंद कर. बंद होणारच नाही तो तर. ब्लॉग कधी बंद नाही होता आपला तोपर्यंत. कंटेंट काय कंटेंट तुला कंटेंट म्हणून देतो. जाऊ का, पडू का इकडे खाली? नाही रे एवढं पण गप्पा करू. बोल मग काहीतरी गप्पा कर. मला काय आठवत नाही आता. अरे माझ्याकडे ते व्हिडिओ आहेत, आत्ता डिलीट केल्या वे. त्या माझा स्टोरेज फुल झाला. मला ब्लॉगिंग स्टार्ट करायची होती म्हटलं. त्या होत्या तुम्हाला नाही यायचा एक व्हिडिओ फोटो दाखव. कोणता? हा कंटेंट आहे. कंटेंट एक नंबर आहे. चांगला आहे का बाई? चांगला नाही तो, डेंजर वाला फोटो आहे. अंगा पुंगा आहे. हा गाईज थांबा, थोडा शोधायला वेळ लागणार आहे. हो ठीक आहे गाईज. तर आता गाईज माझे जुने आले मी दाखवू इच्छितो तुम्हाला. मी हे काय रे माझा टाक फोल्डर बनवून ठेवलाय का काय? एक नंबर. हा शर्ट माझ्या कोण या बॉयलर? मुच्ची बिच्ची नव्हती ना तेव्हा. अस्सलाम वालेकुम. अरे सुंदरी. अरे हो गुरुजी मॅन. अरे हॉस्टेलचं वाटतं मला. नाही काय बनवलं होतं आपण? काय माहिती काय बनवलं होतं. हा तिकडच्या साईड तिकडे त्या तो लंबू नाही का तो बिल्डर बघ. अरे हे तर माझ्या जुन्या रूम वरच आहे ना वाटतं. नव्या रूमचं वाटतं. तिकडे ती स्वामी समर्थाकडे रूम. हा टर्फच्या बाजूला. नेक्स्ट हा शिवाम. याला भूक लागून गेली तर वाटतं. यांना सगळ्यांना मी बनवून देतो तो. एवढा काढणं मलाच मम्मी बनवून घेता पोहे. आज चेत्या बोलतो ना. बस एवढेच आहे का? सो गाईज आता माझा ग्लोब बघू शकता. आम्ही खेळायला गेलो होतो बघा क्रिकेट. हा वेदांत, शिवम, निखिल, मी. कसं ऑफ केलंय त्यांनी. सो गाईज बघा किती क्यूट होतो मी पहिले. बस ना, किती क्यूट पाहिजे तुला आता. हो थँक्यू निखिल, तू जुन्या यादी ताजा करून दिल्या म्हणून. पण अजून ब्लॉग बाकी अजून खूप सारा. आत्तासाठी थँक्यू. सो गाईज बघू शकता मित्र आला आहे. कधी ट्रिपल सीट कोणाला बसवलं नाही आहे. सो फर्स्ट टाईम आपण ट्रिपल सीट पण बसलेलो आहे. सो आता याला सोडून देऊ, बघू पुढे. हो ना, निखिलला सोडले सुखरूप. भेटेल आता आपल्याला कधी, आणि आपण त्याला भेटू पुण्याला जाऊन. सो आपला लवकरच पुण्याचा प्लॅन बनणार आहे. नक्कीच. बाय 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 बाय. जा गेट ओव्हर. सो गाईज चलो. ट्रेननी जाणार होतं का? चल चलो येऊ का? बाय बाय. बाय. काळजी घे. कर फोन उद्या गेल्यावर. बाय. सो गाईज सोडलेलं आहे निखिलला. आता आपण भेटलेला आहे. तो थोडा रडला पण होता. थोडा रडला जास्त नाही, इमोशनल झाला होता. हो. आता आपण चाललोय परत हॉस्टेलला. लेट्स गो.
बघू शकता किती अंधार झालेला आहे. टाईम काय जास्त 10 वाजून 18 मिनटं झालेले आहे. तर गाईज गड्डे बघू शकता तुम्ही. खड्डे खूप जास्त आहे, तुम्हाला आता अंधारात दिसणार नाही. सरकार झोपले, आमच्या हॉस्टेलचे पोरं पण झोपले, म्हाडाच्या बिल्डिंगचे लोक पण झोपले. हो. सरकार तर झोपले, हॉस्टेलचे पोरं पण झोपले, म्हाडाच्या बिल्डिंग मधले जागे असतील बहुतेक, हॉस्टेलचे पण जागे असतील, काहीच काम नाही पोरं. आता इथे समोर डोगेश दिसतोय, तो पण एवढं चांगलं आहे की हॉस्टेलच्या बाहेर इथून तिथून खूप सारे बल्ब आहे, त्यामुळे आम्हाला रात्रीचं कितीही लेट हो. आता इथं उत्कर्ष बालशंकर उभा आहे काही, आणि इथं गौरव बालशंकर पण बसलेला आहे. काय करू राहिला घरच्यांचा फोन चालू आहे गाईज. गाईज आपल्याला घाबरू का गाईज? बाय बाबा. सो गाईज झालं आहे, त्याला भेटून वगैरे गाडी पण पार्क केली. आता आपल्याला त्याच्या लॅबला ब्लॉग अपलोड करायचं आहे. आज काही स्टडी वगैरे नाही आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. आय होप यू ऑल लव इट. सो थँक्यू.